हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. मित्रांनो, काल आपण मेजर द गेज प्रेशर ऑफ द गॅस इन द कंटेनर पाहिलं होतं. तर ह्या इक्वेशनच्या नंतर आपल्याकडे त्याने काहीतरी क्वेश्चन विचारला होता, म्हणजे हे कॅन यू रिकॉल आहे. इथून आपला एक नवीन टॉपिक स्टार्ट होतो. दॅट टॉपिक नेम विल बी अ सरफेस टेन्शन. ठीक आहे. तर हा जो सरफेस टेन्शन नावाचा टॉपिक आहे, त्या टॉपिकच्या आधी जर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या, म्हणजे रेन ड्रॉप किंवा बबल्स असतील. ठीक आहे. जर तुम्ही बलून्स बनवत असतील, जो सोप बबल्स आपण म्हणतो, किंवा रेझर ब्लेड असेल किंवा वॉटर स्पायडर जे पाण्यावरती तरंगतात, यांच्यावरती त्याने काहीतरी क्वेश्चन आपल्याला इथे विचारलं ते कॅन रिकॉलमध्ये. सो ह्या सगळ्यांचं एकच आन्सर आहे, दॅट इज द सरफेस टेन्शन. ठीक आहे. बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट यू दॅट प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल. आता बघा, तुम्ही रेन ड्रॉप आणि बबल्स जर बघितले असतील, किंवा जे बलून्स तुम्ही सोप बबल्स तुम्ही फॉर्म करायचे, तर सोप बबल तुम्ही बघितलं असेल की एक स्पेरिकल शेप घ्यायचा. कसा शेप घ्यायचा? ऑलवेज स्पेरिकल असायचा. काय असायचा? ऑलवेज स्पेरिकल. तर स्पेरिकल शेप जर मी कन्सिडर केला, तर ह्या स्पेरिकल शेपमध्ये तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक जो मॅटर आहे, इट मेड फ्रॉम द कशापासून बनलेला असतो? दॅट इज मॉलिक्युल्सने बनलेला असतो. तर याचा अर्थ तुम्ही जो सोप बबल बनवला किंवा वॉटर ड्रॉप आहे आपला, रेन ड्रॉप आहे आपला, दॅट ऑल मेड फ्रॉम द मॉलिक्युल्स. कशाने बनलेला असतो? मॉलिक्युलने बनलेला असतो. सो ऑब्विसली तुम्हाला ही डायग्राम दिसत असेल इथे. ठीक आहे. तर या डायग्रामकडे नीट लक्ष द्या की हा जो आपला सोप बबल आहे किंवा रेन ड्रॉप आहे, इट मेड फ्रॉम द मॉलिक्युल्स. ठीक आहे ना. तर हे सगळे मॉलिक्युल्स काय करतात? दॅट इज दे ट्राय टू मिनिमाइज द सरफेस एरिया. हा जो सरफेस वरचा जो एरिया आहे त्यांच्यामधला, जर मी याला सोप बबल कन्सिडर केलं तर, हा ठीक आहे. तर सोप बबलच्या मध्ये हवा असते. ठीक आहे. तर हवा काय करते? ह्या मॉलिक्युल्स वरती प्रेशर अप्लाय करते. ठीक आहे. वी नो दॅट प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे ना. प्रेशर इज इक्वल्स टू काय असतो आपला फॉर्म्युला? दॅट प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया आहे. ठीक आहे. तर ऑब्विसली फोर्स इज इक्वल्स टू काय होऊन जाईल? प्रेशर इंटू एरिया. ठीक आहे. काय होईल? प्रेशर इंटू एरिया. तशा स्लोप बबलचं काम काय बघा, की मध्ये तुम्ही हवा ब्लो करतायत आणि ब्लो केल्यानंतर ह्याच्यावरती प्रेशर अप्लाय होत आहे. याचा अर्थ प्रेशर अप्लाय केल्यानंतर फोर्स अप्लाय होतोय. दॅट फोर्स किती पाहिजे? इक्विव्हॅलंट टू द प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स इंटू एरियाच्या बरोबर. ठीक आहे ना. बट इन केस जर ह्या मॉलिक्युल्सने, ठीक आहे, हे जे मॉलिक्युल्स आहेत, हे जे मॉलिक्युल्स तुम्हाला इथे दिसत आहेत, हे मॉलिक्युल्स काय करतात? ह्या दोन मॉलिक्युल्स मध्ये, यांच्यापैकी जर मी दोन मॉलिक्युल्स, इथले जर मॉलिक्युल्स काढून घेतले, हे तिघ मॉलिक्युल्स, ठीक आहे, तर असे तीन मॉलिक्युल्स मी इथून काढतोय. हा एक मॉलिक्युल आहे, हा दुसरा मॉलिक्युल आहे, आणि हा जर तिसरा मॉलिक्युल असेल तर बघा, हा तर तिघ मॉलिक्युल काय करतात? यांच्यामध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. काय? एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हे तिघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. बट मी काय करतोय? इथून मधून हवा लावतोय याच्यावरती. एअर काय करते? प्रेशर अप्लाय करते. तर प्रेशरमुळे काय होणार आहे? बिकॉज ऑफ दॅट प्रेशर, इथे हा मॉलिक्युल्स किंवा इथे असणारा हा जो गॅप तुम्हाला दिसतो यांच्यामध्ये, तर यांच्यामध्ये काय होणार आहे? प्रेशरमुळे हा मॉलिक्युल इकडे जाण्याचा प्रयत्न करेल, हा मॉलिक्युल इकडे सेपरेट होण्याचा प्रयत्न करेल, हा मॉलिक्युल इकडे सेपरेट होण्याचा प्रयत्न करेल. सो एक स्टेज अशी येईल की जिथे आपला हा बलून फुटून जाईल. ठीक आहे. काय होतं? इथे बलून फुटून जातो. तर याचा अर्थ इथून आपल्याला हे एकच अंडरस्टँड होतं की हा जो मॉलिक्यूल आहे, किंवा ऑलवेज दॅट इज जो रेन ड्रॉप आहे किंवा बबल्स आहे, दे ट्राय टू मिनिमाइज द सरफेस एरिया. सरफेस एरियाला काय करतात? मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्यांचा जो शेप असतो तो ऑलवेज काय असतो? स्पेरिकल शेप तुम्हाला दिसेल. ठीक आहे ना. तर इथे पण हा शेप कसा दिसतोय? स्पेरिकल दिसेल. ठीक आहे. तर सेम केस आहे. रेझर आहे किंवा जे वॉटर स्पायडर असतात, ठीक आहे, पाण्यावरचे जे आपण कोळी म्हणतो किंवा वॉटर स्पायडर्स म्हणतो, किंवा रेझर ब्लेड जर मी पाण्यावर टाकतो, तर त्यावेळेस काय होतं? जर हे मॉलिक्युल्स असतील, ते हा जर सरफेस असेल पाण्याचा, हा सरफेस आहे पाण्याचा, आणि ह्या सरफेस वरचे हे जे मॉलिक्युल्स आहेत सरफेसच्या वरचे, ठीक आहे ना, प्रत्येक मॅटर मेड फ्रॉम द इच मॅटर मेड फ्रॉम द मॉलिक्युल्स. ठीक आहे. सो आय कॅन कन्सिडर दॅट, सो दॅट आता जर तुम्ही, मी म्हणतोय ना की मॉलिक्युल जे आहेत हे सरफेसवरचे मॉलिक्युल्स आपण कन्सिडर करतो ना, तर या सरफेसवरच्या मॉलिक्युलवरती जर मी त्या स्पायडरचा विचार केला, अदरवाईज वी आर कन्सिडरिंग अ बेसिक टेनिसचा जो आपला बॉल असतो, ठीक आहे ना, हा टेनिस बॉल आहे, बरोबर. तर टेनिस बॉलचं काहीतरी वजन असेल जे डाऊनवर्ड मध्ये अप्लाय होत असेल, ऑब्विसली जर पाण्यावर टाकला तर मी, तर mg एवढं त्याचं ते वजन असेल. ठीक आहे, समजतंय सगळ्यांना. सो दॅट हिअर
तर वजनामुळे काय होईल माहिती का, हे जे इथले मॉलिक्युल्स आहेत ना, हे थोडेसे स्प्लिट होऊन इथे काहीतरी ना यांच्यामध्ये थोडंसं असे कर्व शेपमध्ये चालले जाते. ठीक आहे. कर्व शेपमध्ये गेल्यामुळे जर तुम्ही बघितलं असेल की इथे एक असे अँगल तयार होऊन जाईल यांच्यामध्ये, काय अँगल थिटा एवढा बनून जाईल. ठीक आहे. ह्या सरफेसमध्ये एक अँगल बनेल. जर तुम्ही ह्याला इथे ऑब्झर्व केलं तर नीट दिसत असेल तुम्हाला. बघा बरं, ही डायग्राम नीट बघा जरा, जर तुम्हाला दिसत असेल तर. ह्या डायग्राम मध्ये बघा. सो हेअर दॅट ही जी डायग्राम तुम्हाला दिसते, तर हा तो टेनिस बॉल आहे. या टेनिस बॉलच्या मध्ये हा अँगल थिटा आपल्याला इथे दिसतोय आणि हा टेनिस बॉल काय करतोय, mg मास खाली लावतोय. तर हे पाणी आहे इथे. तर पाण्याचे हे मॉलिक्युल्स एकमेकांपासून स्टिक आहेत, जे सरफेस वरचे आहेत. तर हे मॉलिक्युल्स काय करतायत, सरफेस एरियाला, हा सरफेस जो आहे ह्या सरफेसच्या एरियाला मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करतायत. सो दॅट हिअर, तर हे जे मॉलिक्युल्स आता इकडे आणि ह्यामुळे यांच्यामध्ये काय झाला, एक जो पहिले जो प्लेन सरफेस होता आपला, जो प्लेन सरफेस होता हा असा, तर त्याच्यामध्ये काय झालं, एक अँगल तयार झाला जो थिटा आपण कन्सिडर करतो. तर ऑब्विसली दॅट जर मी याला रिझॉल्व केलं तर टी कॉस थिटा दोघं साईडने काय लागेल, अपवर्ड मध्ये काय mg ला बॅलन्स करण्यासाठी मदत करेल. जर टी कॉस थिटा म्हणजे ट्वाइस टी कॉस थिटा हा जर mg च्या बरोबर असेल, तर ऑब्विसली हा जो आपला टेनिसचा बॉल आहे इट कॅन फ्लोट ऑन द सरफेस. बट जर हा टी कॉस थिटा mg च्या बरोबर नसेल, म्हणजे ही केस जर तुम्ही इथे बघितली, हा जर याच्या बरोबर नसेल तर हा जो टेनिसचा बॉल आहे तो काय होऊन जाईल, पाण्यामध्ये बुडून जाईल. याच्या जागेवरती जर आपण दुसरा जर कन्सिडर केला, तर याच्या जागेवर जर आपण काही थोडंसं जास्त फोर्स कन्सिडर केला, तर हा काय होऊन जाईल, पाण्यामध्ये बुडून जाईल. ठीक आहे ना. सो बेसिकली मला एवढंच म्हणायचं आहे, वी नीड टू बी अंडरस्टँड व्हॉट इज सरफेस आणि त्याच्यावरती येणारं टेन्शन काय आहे. ठीक आहे ना. तर तुम्हाला बेसिक डेफिनेशन सांगतो, व्हॉट इज सरफेस टेन्शन. मग हे सगळं जे म्हणतोय मी सरफेस टेन्शनमुळे होतंय, तर सरफेस टेन्शन म्हणजे एक्झॅक्टली काय असेल बरं, तर असं सरफेस टेन्शन दॅट इज द लिक्विड ट्राय टू मिनिमाइज द सरफेस एरिया अँड बिहेव ॲज अन इलॅस्टिक मेम्ब्रॅन. कसं बिहेव करतं, इलॅस्टिक मेम्ब्रॅन सारखं बिहेव करतो. देन अंडर द टेन्शन इज कॉल्ड एज अन सरफेस टेन्शन. त्याला काय म्हटलं जातं, दॅट इज अंडर द टेन्शन इज कॉल्ड एज अन सरफेस टेन्शन. त्याला आपण काय म्हणतो. तर हे याची डेफिनेशन आहे सरफेस टेन्शनची. तर हे सरफेस टेन्शन कशावरती डिपेंड करतं, दॅट विल बी डिपेंड्स ऑन द मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन वरती आहे सगळं. ठीक आहे. याची मॉलिक्युलर थिअरीचा जर आपण विचार केला, so to understand the surface tension we need to be know the terms, that is the molecular theory, and explain the behavior of the liquid at the surface. म्हणजे हे बेसिकली काय सांगतं आपल्याला, द बिहेवियर ऑफ द लिक्विड ॲट द सरफेस, म्हणजे जे सरफेसवरचं लिक्विड आहे ते कसं बिहेव करतं. अँड दॅट सरफेसवरच्या लिक्विडच्या बिहेवियर बद्दल आपल्याला कोण सांगतं, दॅट इज मॉलिक्युलर थिअरी ऑफ द सरफेस टेन्शन बद्दल. तर आपण तिला डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. बघा, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो टॉपिक येतो तो आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. काय आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्सच्या आधी मॅटर कशापासून बनलेलं असतं, मॉलिक्युल्स पासून बनलेलं असतं आपण कन्सिडर करतो. तर एनी टू टाइप्स ऑफ द मॉलिक्यूल, ठीक आहे ना, एनी टू टाइप्स ऑफ द मॉलिक्यूल अट्रॅक्ट इच अदर. ठीक आहे ना. कुठल्याही दोन टाइपचे जे मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे हा एक मॉलिक्यूल आहे आणि जर हा दुसरा मॉलिक्यूल आहे, हे दोघं मॉलिक्युल्स काय करतात, दोघं एकमेकांना काय करतात, जर अट्रॅक्ट करत असतील, ठीक आहे ना, दोघं मॉलिक्युल्स काय करतात, एकमेकांना अट्रॅक्ट करत असतील, सो दॅट they attract each other, this force is called intermolecular force. त्या फोर्सला काय म्हटलं जातं, इंटरमॉलिक्युलर फोर्स. याचे दोन टाइप पडतात बेसिकली. कुठला टाइप आहे, दॅट इज एक आहे कोहेसिव्ह फोर्स आणि दुसरा म्हटला जातो ॲडेसिव्ह फोर्स. तर कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय एक्झॅक्टली, की द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे बिटवीन द मॉलिक्युल्सच्या मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट ऑफ द सेम सबस्टन्स. कुठलं, दॅट इज सारख्या सबस्टन्स, जो सेम सबस्टन्स आहे आपला, तर सेम सबस्टन्स म्हणजे दोघं सबस्टन्स काय असायला पाहिजे, सारखे असायला पाहिजे. याचा अर्थ जर मी हा घेतला, हा एक मॉलिक्यूल आहे, हा वॉटरचा मॉलिक्यूल आहे, ठीक आहे. तर दुसरा मॉलिक्यूल हा जर मी मर्क्युरीचा मॉलिक्यूल कन्सिडर केला, तर यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन मला दिसणार नाही. ठीक आहे ना, बरोबर. इन केस कन्सिडर पण केलं की फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, बट तो कोहेसिव्ह मध्ये येणार नाही. कशामध्ये येणार नाही, कोहेसिव्ह मध्ये येणार नाही. कारण कोहेसिव्ह फोर्स काय म्हणतो, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स दॅट विल बी द सेम सबस्टन्स कसा असायला पाहिजे, सारखा असायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ जर एक वॉटर आहे, हा वॉटर आहे, तर दुसरा पण काय पाहिजे आपल्याला, वॉटरच पाहिजे. देन ह्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन येईल, दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन नोन ॲज द कोहेसिव्ह फोर्स. ठीक आहे. तो कुठला फोर्स आहे, कोहेसिव्ह फोर्स आहे. अदरवाईज त्याला म्हटलं जातं कोहेसिव्ह फोर्स ऑर द फोर्स ऑफ कोहेजन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, फोर्स ऑफ
कोहेजन. याचं बेस्ट एक्झाम्पल आपण कन्सिडर करतो दॅट इज वॉटर टू वॉटर, अदरवाइज जी मर्क्युरी आहे आपली, मर्क्युरी दोघं मर्क्युरीच्या मॉलिक्युल्स मध्ये येणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग अशा वेळेस जर आपण याचा विचार केला तर फोर्स इज अ स्ट्रॉंगेस्ट, हा जो फोर्स आहे कोहेसिव्ह फोर्स हा सगळ्यात स्ट्रॉंग असतो सॉलिड मध्ये आणि गॅस मध्ये हा सगळ्यात वीक असतो. बरोबर. जर तुम्ही गॅसचा विचार केला ना तर त्यावेळेस जे गॅस आहे आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये कुठलाही असा सरफेस तयार होत नाही. ठीक आहे. गॅसचे जे मॉलिक्युल्स असतात ते कुठेही आपल्याला रॅन्डमली मूव्ह करताना दिसतात. ठीक आहे ना. बट नॉट ॲज लाईक दॅट की जो आपला सॉलिड आहे तर सॉलिडमध्ये असं पॉसिबल नाहीये. ठीक आहे ना. तर दॅट बिकॉज ऑफ द सॉलिड, ठीक आहे ना, बिकॉज ऑफ दिस आपण म्हणतो द स्ट्रॉंगेस्ट इन द सॉलिड, द फोर्स ऑफ कोहेजन विल बी स्ट्रॉंगेस्ट इन द सॉलिड, दॅट बिकॉज ऑफ दिस हॅव द डेफिनाइट शेप. सॉलिडला काय असतो, एक डेफिनाइट शेप असतो. म्हणून का बरं, कारण स्ट्रॉंगेस्ट आहे कोहेसिव्ह फोर्स कशामध्ये, सॉलिडमध्ये, पण विकेस्ट फोर्स कशामध्ये, गॅसमध्ये आहे. म्हणून गॅसला एक डेफिनाइट शेप नसतो, पण सॉलिडला काय आपल्याला दिसतो, एक डेफिनाइट शेप दिसतो. ॲज लाईक तर स्मॉल ड्रॉपलेट्सचा जर विचार केला आपण ऑफ द लिक्विड, छोटे छोटे जर ड्रॉपलेट्सचा विचार केला, हे छोटे छोटे जे आपले ड्रॉपलेट्स आहेत, ठीक आहे ना. सो आय कॅन कन्सिडर दॅट देर इज अन अ स्मॉल ड्रॉपलेट्स. असे जर स्मॉल ड्रॉपलेट्स जमिनीवरती पडले, ठीक आहे, तर तुम्ही ह्या दोघांना, ह्या सगळ्यांना एकमेकांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, स्टिक करण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे ना, तर खूप जवळजवळ पडले असतील पाण्याचे हे ड्रॉपलेट्स, तर ते एकत्र येतात. ठीक आहे ना. का बरं येतात, दॅट इज द स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ द कोलीज काय करतात, ते कोलीज करतात म्हणजे एकत्र येतात अँड इंटू वन एंड अँड फॉर्म अ ड्रॉप ड्यू टू दिस फोर्स. कशामुळे ड्रॉप फॉर्म होतो, बिकॉज ऑफ द कोहेसिव्ह फोर्समुळे ड्रॉप फॉर्म होतो. तर सेकंड जो आहे दॅट इज नोन ॲज अ ॲडेसिव्ह फोर्स. कुठला फोर्स आहे, दुसरा ॲडेसिव्ह फोर्स आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, असा फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट इज द मॉलिक्युल्स ऑफ द डिफरंट सबस्टन्स असायला पाहिजे. डिफरंट सबस्टन्स म्हणजे ॲज लाईक वॉटर आणि जो ग्लास आपण बघतो, काच, यांच्यामध्ये जो स्टिक होणार. जर तुम्ही बघितलं असेल कधी तर पाण्याचा जो आपला काच असतो तर पाण्याच्या काचेवरती जर ग्लास असेल, आपल्या पाण्याचा जर ग्लास असेल, आपण जर का ग्लास कन्सिडर केला तर ग्लासच्या बाजूला तुम्ही बघितलं असेल इथे छोटे छोटे जर पाणी खाली झालं, फेकून दिलं आपण, तर तिथे पाण्याचे ड्रॉपलेट्स आपल्याला स्टिक होताना दिसतात. तर हा फोर्स कुठला होता, हे का बरं स्टिक झाले, बिकॉज ऑफ द ॲडेसिव्ह फोर्स. ठीक आहे ना, बिकॉज ऑफ ॲडेसिव्ह फोर्स. अजून दुसरा कन्सेप्ट, आपला जो ब्लॅकबोर्ड असतो, ठीक आहे ना, ब्लॅकबोर्ड वरती काय होतं, तर ब्लॅकबोर्डचा सबस्टन्स सपोज की वूड आहे, कशाचा आहे, वूडचा आहे. अँड देन इफ वी युजिंग अन ब्लॅक मार्कर, ठीक आहे ना, तर हा आपला ब्लॅकबोर्ड आहे. तर ब्लॅकबोर्ड वरती आपण कशाने लिहितो, दॅट इज अन व्हाईट, आपला जो खडू आहे त्याच्याने लिहितो. तर त्याच्यामुळे काय होतं की खडूचा जो चुन्याचा पार्टिकल आहे तो काय करतोय, वूड सोबत स्टिक होतोय. म्हणजे कुठल्या फोर्सने स्टिक होतोय, दॅट इज नोन एज ॲडेसिव्ह फोर्स. ठीक आहे ना. हे पण एक बेस्ट एक्झाम्पल आपण कन्सिडर करतो. अदरवाईज काहींकडे जो आपला इंकचा पेन असतो, ठीक आहे ना, इंकचे आपले जे इंकचे मार्कर्स असतात किंवा आपण इंक यूज करतो बोर्ड यूज करण्यासाठी, जे नवीन प्रकारचे आपले बोर्ड्स येतात त्याच्यामध्ये जी इंक असते ती पण काय करते, बोर्डला स्टिक होते. ठीक आहे. तर त्या मटेरियलमध्ये आणि इंकमध्ये काय आता एक फोर्स आहे दॅट इज नोन एज ॲडेसिव्ह फोर्स. म्हणून दॅट बिकॉज ऑफ दॅट ॲडेझन दे कॅन बी स्टिक ऑन इच अदर. तर असा हा एक फोर्स आपल्याला इथे दिसतो जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा बेस्ट एक्झाम्पल आपल्याला इथे कन्सिडर करता येतात. मग आपल्याला समजलं की दोन आपल्याकडे इथे फोर्सेस आहेत. ठीक आहे. देन इन दिस टू फोर्सेस त्यानंतरचा जो टॉपिक येतो दॅट इज अ रेंज ऑफ द मॉलिक्यूल. रेंज ऑफ द मॉलिक्यूल. तर याचा अर्थ बघा की प्रत्येक केसमध्ये एक स्पियर तयार होतोय. काय तयार होतोय, स्पियर. कारण मी सुरुवातीलाच बोललो तुम्हाला की जो रेनचा ड्रॉप आहे आपला, रेनचा ड्रॉप कसा बनतो, स्पेरिकल आहे. ठीक आहे, बरोबर. लक्षात ठेवा, रेनचा ड्रॉप तुम्ही असा बघितला असेल, ड्रॉप असा असतो, नो, इट्स एक्झॅक्टली हॅव्हिंग अन अ स्पेरिकल शेप. कसा शेप असतो त्याचा, स्पेरिकल शेप असतो. हा, ठीक आहे. तो वाटतो तुम्हाला बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्याचा शेप चेंज होताना तुम्हाला दिसेल, पण तो तसा नसतो. हे यामुळे होतं, बट ऍक्च्युली द फोर्स, ऍक्च्युली जो आपला जो रेन ड्रॉप आहे तो कसा असतो, स्पेरिकल असतो. ठीक आहे ना. अँड अगेन बबल, ठीक आहे ना, जो बबल साबणाचा सोप बबल जो असतो तो पण. ठीक आहे ना. इथे बघा, आता सोप बबल जर तुम्ही इथे बघितला असेल तर तो असा दिसतो. ठीक आहे ना, गोल आहे. तर ह्या गोल सोप बबल मधून किंवा पाण्याचा जर हा ड्रॉप स्पेरिकल आपण कन्सिडर केला, त्या स्पियर मध्ये पण सगळीकडे मॉलिक्युल्स असतील की नाही. ठीक आहे ना, सगळीकडे. इथे पण सेंटरमध्ये एक मॉलिक्युल असेल, इथे मॉलिक्युल्स असतील, इथे मॉलिक्युल्स असतील, इथे असतील, इथे असतील, इथे असतील. इच अँड एव्हरीवेअर देअर इज अन अ मॉलिक्युल. आणि प्रत्येकामध्ये काय असेल, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. बरोबर. प्रत्येक मॉलिक्युल काय करेल, त्यांच्यामध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार करेल. अँड ॲट इच स्टेज जेव्हा तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार करेल
ठीक आहे. तर प्रत्येक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे काय होईल बरं, दॅट इज हा एक रेंज तयार करून घेतो. काय तयार करतो, एक रेंज तयार करतो. म्हणजे एक स्पेसिफिक रेंज असते की स्पेसिफिक रेंजचाच मॉलिक्यूल, हा मॉलिक्यूल एवढ्या दूर आहे तर या मॉलिक्यूलला सेंटरच्या मॉलिक्यूल सोबत अटॅच असेल. हा पण एवढा दूर आहे तर हा मॉलिक्यूल, हे मॉलिक्यूल इथे सेंटरच्या मॉलिक्यूल सोबत, हा मॉलिक्यूल सेंटरच्या मॉलिक्यूल सोबत. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं, एक रेंज तयार होते. ठीक आहे. तर मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन द टू मॉलिक्यूल्स, ह्या मॉलिक्यूल आणि ह्या मॉलिक्यूलच्या मधलं जे मॅक्झिमम डिस्टन्स आहे त्याला रेंज म्हटलं जातं. म्हणून यामुळे काय होतो, हा एक शेप तयार होतो. जो शेप आपण म्हणतो दॅट इज नोन ॲज अ स्पेरिकल शेप. अँड बिकॉज ऑफ ऑल्सो दॅट इज द मिनिमायझिंग द सरफेस एरिया. ठीक आहे ना, मिनिमायझिंग द सरफेस एरिया. तर हा सगळा जो कन्सेप्ट आपल्याला दिसतो दॅट इज नोन ॲज अ एक रेंज आहे. द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम अ मॉलिक्यूल अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स ऑफ effective, that is the maximum distance from a molecule up to which the molecular force is effective. molecular force काय करतो, तिथेच इफेक्टिव्ह आहे. इट्स कॉल्ड द रेंज ऑफ द मॉलिक्युलर फोर्स. त्या मॉलिक्युलर फोर्सची एक रेंज आहे स्पेसिफिकली. ती रेंज 10⁻⁹ मीटर, अदरवाइज नॅनोमीटर कन्सिडर केली जाते फॉर इन सॉलिड. दिसतो तर सगळ्यांना समजलं असेल व्हॉट इज द रेंज ऑफ द मॉलिक्यूल. ठीक आहे ना. तर दोन मॉलिक्यूल काय करतायत, एकमेकांना अट्रॅक्ट करतायत आणि त्यांच्यामध्ये किती आहे, 10⁻⁹ मीटरची एवढी रेंज आहे. ठीक आहे. आफ्टर दिस दॅट इज अन स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, एक कन्सेप्ट आहे दॅट इज स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. तर आता हा तुम्हाला दिसतो, याच्या आधी पण मी तुम्हाला स्पियर काढून दाखवला. तर हा तसाच एक स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा एक भाग आहे. तर काय म्हटलं जात आहे की एक इमॅजिनरी स्पियर ड्रॉ केला जातो. ठीक आहे. an imaginary sphere with a molecule at its center. तर हा एक सेंटरचा मॉलिक्यूल आहे आणि त्याच्या आजूबाजूला हे जे दिसतात हे सगळे मॉलिक्यूल्स तुम्हाला इथे ऑब्झर्व होत असतील. दॅट ऑल मॉलिक्यूल्स, इट इज an imaginary sphere with a molecule at its center and radius equal to the molecular range. रेडियस किती आहे याची, हिची रेंज तुम्हाला दिसते, ही जी रेंज दिसते. ठीक आहे ना. दॅट इज रेडियस विल बी इक्वल टू द, त्याची जी रेडियस तुम्हाला इथे दिसते इथून, ही किती आहे, दॅट इज मॉलिक्युलर रेंजच्या एवढी त्याची रेडियस आहे. दॅन धिस स्पियर इज कॉल्ड ॲज अन स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ द मॉलिक्यूल. म्हणून द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह ओनली विदिन द स्पियर. कारण इंटरमॉलिक्युलर फोर्स कुठे इफेक्टिव्ह असतो, फक्त स्पियरमध्ये. म्हणजे स्पियरच्या बाहेरचा जर मॉलिक्यूल असेल तर तो ह्याच्यासोबत काहीही फोर्स दाखवणार नाही. त्यानंतर ह्याच्यामध्ये, ह्या मॉलिक्यूलमध्ये आणि ह्या मॉलिक्यूलमध्ये कुठलाही दॅट इज इंटरमॉलिक्युलर फोर्स नसेल, पण ह्यांच्या दोघांमध्ये जो आहे तो एक फोर्स आपल्याला तिथे दिसतो. ठीक आहे. सो दॅट अगेन द सरफेस फिल्म एक कन्सेप्ट आहे पुढच्या त्याच्यानंतरची येणार आहे. कारण तुम्ही बघितलं असेल की जर पाण्याचा एक तुम्ही बाटली घेतली असेल, बॉटल असेल तुमच्याकडे, तर इथे ह्याच्या पूर्ण बॉटलच्या कॉर्नरवरती एक असा सरफेस दिसतो आपल्याला. ठीक आहे ना. वरून बघा, अदरवाईज साईडने बघून बघा, तर त्या साईडला आपल्याला एक फिल्म दिसते. ठीक आहे. एक लेयर दिसते. दॅट लेयर इज नोन ॲज अ सरफेस फिल्म. त्या लेअरला काय म्हटलं जातं, सरफेस फिल्म. ही जी सरफेस फिल्म आहे, द सरफेस लेअर ऑफ द लिक्विड विथ अ थिकनेस किती असते, इक्वल टू द रेंजच्या बरोबर थिकनेस असते. द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सच्या बरोबरची जी थिकनेस असते इट्स कॉल्ड ॲज अन सरफेस फिल्म. त्याला काय म्हटलं जातं, सरफेस फिल्म म्हटलं जातं. मग इथे बघा, जे तुम्हाला हे डायग्राम दिसत असेल सगळ्यांना, तर ह्या डायग्राममध्ये हे आता हा अर्धा स्पियर आहे, वरचा तर एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये, इथे थोडासा नॉर्मली एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये, आणि हा पूर्ण स्पियर मध्ये आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये हा एक्स डॅशच्या मध्ये वाय डॅश हे जी दिसते तुम्हाला, तर एवढी जी काही हा एवढा जो काही भाग आहे, त्यात भाग हा जो पार्ट आहे दॅट इज नोन ॲज अ सरफेस फिल्म. त्याला काय म्हटलं जातं, सरफेस फिल्म म्हटलं जातं. पण पुढे एक येतो दॅट इज अ फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. लिक्विडचा कुठला येतो, फ्री सरफेस येतो. हा लिक्विडचा फ्री सरफेस म्हणजे इट इज द सरफेस. हा कुठला सरफेस आहे, ऑफ द फ्लुइड which does not experience any shear stresses. हा कुठलाही शेअर स्ट्रेसेस एक्सपिरियन्स करत नाही. फॉर एक्झाम्पल, इंटरफरन्स बिटवीन लिक्विड वॉटर अँड द एअर अबव. ठीक आहे ना. म्हणजे इथे बघा, हा कुठलाही शेअर स्ट्रेस, म्हणजे शेअरचा असं काय की आता हवा आणि ह्या सरफेसच्या मध्ये जर फोर्सचा आपण विचार केला, फिल्मचा विचार केला, सरफेसचा विचार केला, या सरफेसमध्ये असा फ्लुइड आहे की यांच्यामध्ये इंटरॅक्शन असं आहे की तो कट नाही होत. बरोबर, इथून हे कट नाही झालं ना एअरमुळे. ठीक आहे. तर म्हणून आपण ह्या जो सरफेसला म्हटलं होतं दॅट इज नोन ॲज अ फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. तर हा जो सरफेस आहे, हा सरफेस कुठला आहे आपला, फ्री सरफेस ऑफ द लिक्विड आपण कन्सिडर करतो. आणि त्या इंटरफेस, जो इंटरफेस आपल्याला दिसतोय बिटवीन कुठला,
दॅट इज वॉटर मधला आणि एअर मधला अबाव वरचा जो पार्ट दिसतोय दॅट इज नोन ॲज अ फ्री सरफेस आपण त्याला म्हणतो. पुढचा जो टॉपिक आहे दॅट इज सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ द मॉलिक्युलर थेरी. तर ही थेरी आपण जी आहे ती नेक्स्ट लेक्चरमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस. इफ यू लाईक और इफ यू अंडरस्टँड ऑल द कन्सेप्ट, will you please like, share, subscribe our channel.